नमस्कार, मी जयश्री तोरडमल. मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या आजूबाजूला असेही लोक असतात की आपल्या तोंडावर असं गोड गोड बोलतात आणि आपल्या पाठीमागं आपली चर्चा करतात. पण तुम्ही असं जर आपल्या पाठीमागं जर आपली चर्चा करत असलं ना, तर तुम्ही खच्ची व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही. तुम्ही जास्त खुश व्हायचं, आनंदी व्हायचं. कारण का, तुमच्याकडं काहीतरी एक गोष्ट अशी आहे की तुमच्या बाहेरचे चर्चा करतात, तुमचा विषय काढतात, म्हणजे तुमच्याकडं काहीतरी चांगलं आहे, त्यामुळं ते तुमचे चर्चा करतायत. हं? आता अशी लोक असतात, ज्यावेळेस तुमचं खूप वाईट चाललेलं असतं, खूप परिस्थितीमध्ये असताय, तुम्ही दुःखामध्ये असताय, त्यावेळेस तुमच्याशी खूप गोड गोड बोलतात, असं तुमची सहानुभूती वगैरे करायला येतात आणि तुम्हाला असे चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या किंवा वाईट असं सांगायला येतात, सतत बोलतात, हे करतात. आणि त्याच्याच विरोधामध्ये ज्यावेळेस तुम्ही पुढं चाललेल्या प्रगतीच्या मार्गावर जाताय आणि तुमचं हळूहळू चांगलं होत जात आहे, तर तेच लोक तुमच्या विरोधात बोलतात. हं? म्हणजे होतं काय की असे असतात समाजात. समाजामध्ये होतं काय माहिती आहे का, काही चांगली पण लोक असतात. काय सगळेच वाईट असतात असं नाही, काही चांगले पण असतात. दुःखात पण साथ तेवढीच देतात आणि सुखात पण साथ तेवढीच देतात. हं? खरं ते लोक आपल्याला देवाने असं समजायचं की ते लोक खरं आपल्याला देवाने पाठवलेले असतात. आणि असे जर लोक तुमच्या जर नशिबामध्ये असतील ना, की ज्यांनी तुम्हाला दुःखामध्येही साथ दिलेली आहे आणि सुखामध्येही साथ दिलेली आहे, अशा लोकांना तुम्ही कधीच सोडू नका. कारण ते लोक तुम्हाला देवाने पाठवलेली असतात. ते तुम्हाला दुःखातून बाहेर काढायला म्हणा किंवा साथ द्यायला, अशा लोकांना कधी आपल्यापासून लांब जाऊ द्यायचं नाही. पण काही लोक असे असतात की आपलं चांगलं झालं की त्यांना ते म्हणजे आपली चर्चा करत बसतात. अशाही लोकांचा तिरस्कार करायचा नाही. कारण का, की आपल्याकडे काहीतरी अशी गोष्ट आहे की ती त्यांना सहन होत नाही आणि ते आपले विषय काढत बसतात. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला काहीतरी देवाने चांगलं दिले, त्यामुळं ते विषय काढत बसतात. त्यामुळं अशा लोकांकडं आपण जास्त लक्ष द्यायचं नाही. निंदकाचं ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, नक्की असावे, म्हणजे आपल्याला पुढं जाण्याचा मार्ग सापडतो आणि आपली ही स्फूर्ती वाढते पुढं जाण्यासाठी. त्यामुळं जे आपल्याला वाईट बोलतात ना लोक, आपण त्यांच्याकडे लक्ष देत बसायचं नाही. नाराज व्हायचं नाही, खच्ची व्हायचं नाही. उलट आपण आपल्याला चांगलं मानायचं. त्यामुळं कोणी कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपले कर्म चांगले करत राहायचं. आपण आपले कर्म चांगले करत राहिलं ना, की पुढं आपलं नेहमी चांगलंच होणार असतं. जिथं आपल्याला आपल्या कर्माची गरज पडेल तिथं परमेश्वर आपल्या पाठीमागं उभा असतो. कसं असतं माहिती आहे का, 10 जण सोबत घेऊन चालण्यापेक्षा आहे ना, आपलं एकटा परमेश्वर आपल्या सोबत असला ना, बस आपल्याला कोणाचीही गरज नाही. आपण जग जिंकण्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा उतरू शकतो. परमेश्वराची मेन साथ पाहिजे. त्यामुळं नेहमी आहे ना, देवाचं नामस्मरण करत जा. त्यामुळं होतं काय, सगळं माइंड फ्रेश होतं आणि वाईट विचार जातात. आणि आपल्याला कोणी काही वाईट बोलत असलं तर त्याचा विचार करत बसायचा नाही. तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय धरून तुम्ही पुढं चालत राहा. पुढं नक्की आणखीन तुमचं चांगलं होणार आहे. आणि जे तुम्हाला सुखादुखात साथ देतात ना, त्यांची साथ कधी सोडायची नाही. नमस्कार. व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करत जा, व्हिडिओला सबस्क्राईब करत जा, कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण लिहित जा. नमस्कार.